का तर आपली कुठेतरी संस्कृती विस्कळीत झालेली आहे. सारवण पूर्वी व्हायचं, शेणानं सारवण करायच्या बाय, घरामध्ये पवित्र होतं, मंगल होतं. आपलं घर सारवणाचं होतं तोपर्यंत आपले गुडघे दुखत होते का? आपल्या पायाला वात येत होता का? येत होता का? खरं सांगा. का? मग आपले जेव्हापासून फॅशनेबल युगात आपण आलो, टाईल्सच्या जमान्यात आलो, टाईल्सनं काय केलं? आपल्या गुडघ्याच्या बिमाऱ्या वाढवल्या, आपल्या वाताच्या बिमाऱ्या वाढवल्या. सगळ्यात जास्त पायाचे कंबराची दुखणे केव्हापासून वाढले? निरीक्षण करा बरं तुम्ही. घरामध्ये सुख सुविधा या ठिकाणी चांगल्या स्टँडर्ड आल्या की स्टँडर्डच्या सुविधाचा भोग घेण्याच्या नादामध्ये एक एक शरीराचे अवयव गमावून चालले. पूर्वीच्या आमच्या माऊल्या एकत्रित कुटुंब असायचं, 5-5, 6-6, 7-7 भावाचं एकत्र कुटुंब असायचं. बिचाऱ्या मावल्या इतक्या जणाच्या घडल्याचा सकाळी लवकर 4 वाजता उठून सडा सारवण रांगोळी करून या ठिकाणी सगळ्यांच्या भाकरी थापून हे सगळं आवरून शेताला जात होते. तरी त्या माऊलीला कधी गोळी माहीत नाही, कधी इंजेक्शन माहीत नाही, कधी सलाईन माहीत नाही. आता तर घरामध्ये पोळ्या करायला बाई आहे, भांडे घासायला बाई आहे, कपडे धुवायला वॉशिंग मशीन आहे, तरीही हिचं पाय दुखतात, कंबर दुखते, हात दुखते. कशाची लक्षण आहे? जास्त प्रमाणात सुख सुविधा या ठिकाणी आपण भोग घेण्याच्या नादी लागलो की त्याचे दुष्परिणाम आपल्यामध्ये येत असतात. सांगण्याचा संदर्भ या ठिकाणी की संस्कृती आगळी वेगळी आहे, त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत होते. सारवणाच्या घरामध्ये आजही तुम्ही त्या ठिकाणी बसा झोपा, त्याचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीरामध्ये धारण होतात. गुणधर्म आहेत. शेणानं सारवल्या जायचं, मातीचा गुणधर्म, शेणाचा गुणधर्म हे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून त्याला संतुलित ठेवत होतं. आता मातीचा आणि त्या शेणाचा संपर्क जे आहे ना, त्या फरचीनं आडून ठेवलं त्याला, आहे की नाही?